अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 9 मे आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, त्या तुमच्या गगनगिरीला जाऊन सांगा, आम्ही एका तमासगिराला भेटून आलो म्हणून. हे आहे आजचे सुवचन. मनातले ओळखणे ही एक सिद्धी आहे. साधकाला सिद्धी तपश्चर्येने मिळते किंवा एखादी काम सतत करीत राहिलो तर त्यात ही सिद्धी प्राप्त होते. म्हणजे कसे, एखादा गाण्याची इच्छा करतो म्हणून शास्त्रीय गायनाचे शिकवणीला जातो. सारेगमप पासून तो शिकतो. गुरुजींनी दिलेला अभ्यास वेळेला करतो. पहिली, दुसरी, तिसरी, विशारद, MA, पंडित अशा परीक्षा तो चांगल्या गुणाने पास होतो. तरीही आपले गायन तो सोडत नाही. तरीही रोज दररोज सराव करीतच असतो. एक दिवस त्याला गायनाचा कार्यक्रम होतो. त्या गायनाची मैफल खूप रंगते आणि त्याला लाख रुपये बिदागी मिळते. त्याचे नाव पुढे होते. भीमसेन जोशी म्हणून त्यांना म्हणतात. भीमसेन जोशी होणे सोपे नाही. वारंवार 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 तेच काम, तोच सराव करत गेल्याने त्या गायनात त्याला सिद्धी प्राप्त झाली. त्यामुळे वाटेल तसे तो सूर गायनातून काढू शकतो. हा व्यवहारातील भाग झाला. व्यवहारामध्ये सुद्धा सिद्धी प्राप्त होण्यासाठी जर तपश्चर्या करावी लागत असेल तर ती परमार्थात नको काय? बैठकीतील साधना व्हावी लागते. अखंड नामस्मरण किंवा योग मार्ग साध्य करावा लागतो. असो, महाराजांना ती सिद्धी होती यात संशय नाही. गोंदावलेकर महाराजांना एक जणांनी विचारले, तुम्ही दुसऱ्याच्या मनातले कसे ओळखता? तेव्हा ते म्हणाले, ते अवघड नाही. तुमच्या मनाशी एकरूप झाले की ते समजते. या उत्तरावर प्रश्न विचारणाऱ्याचे समाधान झाले. प्रश्न विचारणारा काय विचारणारा आहे हे अगोदर त्यांना ठाऊकच असते. त्यामुळे त्यांच्याकडे उत्तर तयार असते. कारण तुम्ही येण्या अगोदर महाराजांच्या जवळ तुमच्या इच्छा पोहोचलेल्या असतात. असो, सांगण्याचे कारण असे, श्री महाराज शटर घराच्या दरम्यान बसलेले होते. महाराज गप्पा मारत होते. भक्तगण ऐकत होते. बऱ्याच गावचे बरेच जण एकत्र जमले होते. कोण कोणाच्या ओळखीचे नव्हते. मात्र महाराज त्यांना उत्तरे गप्पामधून देत होते. जो तो समाधानी होत होता. त्यातील दोघे मात्र मनात विषय धरून बसलेले होते. बघूया, महाराज जर खरे अंतर्ज्ञानी असतील तर आम्ही कोण, कुठले, कुणाकडून आलो आहोत हे आम्हाला सांगतील. तासभर गप्पा झाल्यानंतर जो तो दर्शन घेऊ लागला आणि निघण्याची परवानगी घेऊ लागला. हे दोघे जसे दर्शनाला वाकले तसे महाराज खवळले. कशाला रे माझ्या पडता पाया? मी कोण, कुठल्या झाडाचा पाला आणि कुठे उडून गेला? त्या गगनगिरीला सांगा म्हणावे, आम्ही एका तमासगिराचे दर्शन घेऊन आलो. कसे ते नखशिकांत हादरले. अरे, यांना तर सारेच कळते. पण महाराज रागावलेले असल्या कारणाने व त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले होते म्हणून त्यांनी काढता पाय घेतला. म्हणजे सुज्ञ वाचकांना कळाले असेल त्यांनी काय मनात धरले होते. मात्र तुम्ही समोर उभे राहिल्या बरोबर आयुष्यात काय केले आहे, 7 पडद्याच्या आत अंधारात केलेले पाप सुद्धा महाराजांच्या पासून दडत नाही. तुम्ही गगनगिरींचे शिष्य आहात हे त्यांना ओळखणार नाही काय? पण खऱ्या साधूची अशी परीक्षा पाहू नये. त्यामुळे त्यांना त्रास होतो. तुम्ही 4 आठाने देणार आणि आयुष्यभरासाठी सुख मागून जाणार. बरे, सेवा तरी काय तुमची? अध्यात्म तरी काय तुमचे? त्याने आपल्या हाडाची काडे करून लोखंडाचे चणे खाऊन तपश्चर्येने मिळवलेले तुम्ही 4 आण्यात घेऊन जाणार. एवढा का परमार्थ सोपा आहे? एकदा समजल्यावर तरी शहाणपणा यावा. तसेही आपण सुधारत नाही. महाराजांनी कितीतरी माणसांच्यावर प्रयोग केले, अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या सुधारण्यासाठी, वागणूक सुधारण्यासाठी. पण माणसांचे ए रे माझ्या मागल्या
ताक कण्या चांगल्या अशीच वागणूक असते. त्याला महाराजांनी काय करावे? महाराज मात्र त्यांच्यासाठी डोळ्यात आसवे आणतात आणि ही माझी मुले अशी बिघडलेली त्यांना पाहवत नाही. देवाने जन्म कशासाठी दिला आहे त्यांना कळत नाही. उंबरा मदले किडे मखवडे, उंबरी करती चाळा, जग हे बंदीशाळा. या बंदीशाळेतले सारे जीवन उंबरामध्येच मरून जाते. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.